दसरा स्पेशलमध्ये आज मी केली होती सीताफळाची रबडी. खूप सुंदर लागते, खूप लवकर होते, खूप जास्त वेळ लागत नाही आहे. आपण बासुंदी करतो साधारण तितकाच वेळ लागतो, फक्त थोडंसं जास्त आटवावं लागतं. बाकी फारसा काही बदल नाही आहे त्यात. आता सध्या मार्केटमध्ये खूप छान फ्रेश सीताफळं येत आहेत आणि खूप गोड पण असतात, चवीला तयार झालेले असतात छान. अशी सीताफळ घेऊन आली होती मी फ्रेश. एक सीताफळ मी असं चॉपरमध्ये घालून घेते. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाळणीवरती सीताफळ ठेवून असं घासून घेऊ शकता, त्यामुळे गर सगळा खाली पडतो आणि बिया वर राहतात. आता यातही पूर्ण गर खाली गळून गेला आहे आणि बिया अशा काढून घ्यायच्या आहेत. मी 1 लिटर दुधासाठी 1 सीताफळाचा गर घेतला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण 1 लिटर दुधासाठी 1 मोठं सीताफळ आहे, भरपूर होऊन जाते. तर पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, नंतर 1 लिटर दूध घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे दूध खाली लागत नाही आणि आपल्याला हे दूध आता फुल गॅसवरतीच आटवून घ्यायचं आहे. एक 15 मिनटं आटवावं लागेल आपल्याला. हे फुल गॅसवरती कंटिन्यूस फिरवत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली लागणार नाही. आणि याला साय येऊ द्यायची नाही. ही साय ना, साईडला लागलेली साय सारखी मोडत राहायचं आणि याला सारखं ढवळत राहायचं आहे. आता 1 छोटी वाटी साखर घातली आहे. साखर थोडी कमीच घालायची, कारण आपण सीताफळाचा गर घालणार आहे, तो पण ऑलरेडी गोडच असतो, त्यामुळे साखर थोडी कमी घालायची. आपण बासुंदीला घालतो त्यापेक्षा थोडी कमी घालायची आहे. परत याला एक सारखं ढवळत राहायचं आहे. आता हे बऱ्यापैकी आटत आलं आहे. 1-5 मिनटं अजून याला आटवून घ्यायचं आहे. आता ही बऱ्यापैकी आटलं आहे. आता याच्यामध्ये मी हा गर घालून घेते आहे. हा गर मी अजिबात मिक्सरमध्ये फिरवलेला नाही आहे, चमच्याने थोडासा फेटलेला आहे. तुम्हाला जर असे तोंडामध्ये जर असा सीताफळाचा गर आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये फिरवू शकता, म्हणजे तो एकसारखा होतो आणि आपली रबडी अजून थिक होते. आता 5 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही, कारण ऑलरेडी ही घट्ट झालेलीच आहे रबडी. छान घट्ट झाली आहे. आता मी याला बाउलमध्ये काढून घेते आहे. खूप सुंदर लागते. आम्ही तर दसऱ्याला श्रीखंड पुरी करतो, पण यावेळेला मला अचानकच बाजारामध्ये छान ताजे ताजे सीताफळ दिसले, म्हटलं चला यावेळेला आता आपण सीताफळाची रबडी करूया. खूप सुंदर झाली आहे, थिक पण झाली आहे. अजूनही थंड झाल्यानंतर अजून थिक होईल. फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी रात्रभर, त्यामुळे नंतर परत थंड झाली की छान थिक होऊन जाईल. आपल्याला जशी रबडी हवी असते तशीच होईल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी पण आहे, जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान लागते. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.